नमस्कार मैत्रिणींनो, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सुंदर असं श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आसन बघणार आहोत। तर एक ग्रीन स्टिक घेऊन त्याला एक मरून कलरचं पाईप क्लीनर पूर्ण गुंडाळलं। असे 7 ते 8 पाईप क्लीनर मी करून घेतले आहेत। एक MDF 8 इंचाचा बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे अशा पद्धतीने गोल गोल ग्लू गनच्या साहाय्याने चिटकवून घेत आहे। एका बाजूला एक अशा पद्धतीने हे पूर्ण पाईप क्लीनर लावायचे आहेत आणि असा बेस तयार करून घ्यायचा। त्याच्या मागच्या साईडला आपल्याकडे लक्कड मणी जर असतील तर ते टाकायचे। त्याच्यानंतर एक पाईप क्लीनर घेऊन दुसरी पाईप क्लीनर त्याच्यात टाकून एक पाकळी करून घ्यायची आणि पूर्ण अशा 7 पाकळ्या करून घ्यायच्या। मिडलसाठी आपण एक पुठ्ठा घेत आहोत, त्याचा राऊंड करून घ्यायचा आहे आणि छानपैकी मधोमध त्याला पुन्हा पाईप क्लीनर ऑरेंज कलरचा लावायचा। बॅक साईडने त्याच्या पाकळ्या लावून घ्यायच्या। 7 पाकळ्या लावल्यात, मधल्या साईडला त्याच्या ग्लू लावून आपण जो MDF तयार केलेला आहे तसा लावून त्याच्यानंतर कुंदन लावून घ्यायचे, छानपैकी स्टिक करून घ्यायचे। त्याच्यानंतर एक मोरपंख लावून घेते मी, तो देखील मिडलला आपण स्टिक करून घेणार आहोत। त्याचबरोबर फॉईल पेपर घ्यायचा आणि 2 छोटे लोड करण्यासाठी त्याच्या बाजूला ऑरेंज कलर पॅक करून दोन्ही साईडला 2 लोड लावून घ्यायचे। छोटे छोटे मोती त्याला लावून घ्यायचे। त्याच्यानंतर बॅक साईडला आपण एक छोटंसं ऑरेंज कलरचं पॅकिंग करणार आहोत। पॅक करायचं आणि सुंदर असं आसन तयार झालेलं आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी तुम्ही देखील असे सुंदर आसन बनवू शकता। थँक्यू सो मच।